नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। करवीर तालुक्यातील दोनवडे इथं नुकतीच ग्रामसभा पार पडली। गेल्या 10 वर्षात विद्यमान तंटामुक्त समितीकडून एकही तंटा मिटवला गेलेला नाही। ग्रामस्थांना आपल्या अडचणी घेऊन पोलीस स्टेशनला जावं लागतंय, त्यामुळे निरुपयोगी असलेली तंटामुक्त समिती ताबडतोब बरखास्त करा आणि नवीन तंटामुक्त समिती बनवावी अशी मागणी करत ग्रामसभेत ग्रामस्थांनी जोरदार गोंधळ केला। पदाधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांची जोरदार हमरीतुमरी झाली। शेवटी तंटामुक्त समिती बरखास्त करण्याचा निर्णय झाला। करवीर तालुक्यातील दोनवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्योतिर्लिंग मंदिरात ग्रामसभा पार पडली। ही सभा सरपंच सर्जेराव शिंदे, ग्रामसेविका गायत्री जाखलेकर, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली। दरम्यान तंटामुक्त समिती निष्क्रिय आहे, त्यामुळे गेल्या 10 वर्षात एकही तंटा या समितीनं मिटवलेला नाही किंवा तंटामुक्त समितीची कुठेही सभा झाल्याचं दिसत नाही। अशा निष्क्रिय समितीला बरखास्त करून नवीन तंटामुक्त समिती बनवावी अशी मागणी युवराज पाटील, शहाजी पोवाळकर, शरद कळके यांनी केली। दरम्यान या ग्रामसभेत तंटामुक्त समितीचा विषय नाही, त्यासाठी विशेष सभा बोलवायला पाहिजे असं पोलीस पाटील बाजीराव मेंगाणे यांनी सांगितलं। मात्र त्याला हिंदूराव पाटील, युवराज पाटील यांनी हरकत घेतली। गाव सभेत आयत्यावेळी कोणतेही विषय घेता येतात, त्यामुळे तंटामुक्त समिती बरखास्त करा अशी घोषणाबाजी सुरू केली। त्यातून एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार झाल्यानं वातावरण तंग बनलं। शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्रामस्थांना शांत केलं। यावेळी तंटामुक्त समिती बरखास्त केल्याचं पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं। स्मशानभूमीकडे जाणारी गाव पाणंद कचरामुक्त करा, गावातील गटारी स्वच्छ करा, गावातील मुख्य रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत असल्यानं धोकादायक बनल्या आहेत, त्यांची उंची वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीनं हालचाल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। यावेळी उपसरपंच दिगंबर पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। भुदरगड तालुक्यातील पंडिवरे इथल्या ग्रामस्थांनी डोंगरावरील प्राचीन पांडवकालीन महादेव मंदिर परिसरात श्रमदानातून रस्ता केला। गावापासून ते डोंगर माथ्यापर्यंत सुमारे 3 किलोमीटर अंतराचा मंदिरापर्यंतचा पाणंद रस्ता गावानं पूर्ण केलाय। संपूर्ण गावानं एकजूट करत रस्ता पूर्ण केल्यानं परिसरात पंडिवरे ग्रामस्थांचं कौतुक होतंय। भुदरगड तालुक्यातील पंडिवरे इथल्या डोंगर पठारावर पांडवकालीन भोंगीरा आणि महादेव मंदिर आहे। इथं श्रावणात अनेक गावांसह तालुक्यातील शिवभक्त भेट देतात। पायवाटेनं खडा डोंगर पार करून भाविकांना जावं लागतं। या गुहेतील मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर झाडं, वेली, दगड पडून रस्ता खराब झाला होता। मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांना त्रास होऊ नये या हेतूनं गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केलं आणि मंदिराकडे जाण्यासाठी आनंद रस्ता साकारलाय। या मोहिमेत सरपंच सागर पाटील, उपसरपंच अशोक पाटील, विजय रामाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अरुण दबडे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते। 3 किलोमीटर अंतरावरील भोंगीराकडे जाणाऱ्या रस्त्यातील दगड, झाडं आणि त्यांच्या फांद्या तोडून मार्ग करण्यात आला। शिवाय देवाच्या पालखी मार्गातील अडथळे दूर करत ग्रामस्थांनी महादेव मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली। एकजुटीतून रस्ता साकारणाऱ्या पंडिवरे ग्रामस्थांचं परिसरात कौतुक होतंय। विकास कामांबाबत लावलेले डिजिटल फलक फाडल्याची घटना करवीर तालुक्यातील सांगरूळ गावामध्ये घडली आहे। या घटनेचा सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। काही समाजकंटकांनी विविध गावातील डिजिटल फलक फाडले असले तरी त्यांच्या कृत्याला सांगरूळची जनता बळी पडणार नाही असा सूर सांगरूळच्या ग्रामसभेत उमटला। करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं ग्रामपंचायत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्या वतीनं ग्रामसभा घेण्यात आली। गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, कुंभीचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती। सांगरूळ गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचं डिजिटल फलक तसंच बाजीराव खाडे यांचे परिसरातील गावांमधील काही फलक अज्ञातांनी फाडले आहेत। पोलीस प्रशासनानं या प्रकरणाचा छडा लावावा। सणासुदीच्या दिवसात अशा प्रकारची हीन कृत्य करून गावामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थ हाणून पाडतील असं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं। तर सांगरूळ गावामध्ये राजकीय गटतट आहेत, पण फक्त निवडणुकीपुरतं राजकारण होतं, त्यानंतर सर्व ग्रामस्थ एकोप्यानं राहतात, हा सांगरूळ गावचा इतिहास आहे।
पोस्टर फाडण्याचा प्रकार प्रथमच घडला असून तो निंदनीय असल्याचं कुंभी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली 15-20 वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करतोय. मात्र आपल्या कामात अडथळा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सुरू आहे. अशा प्रकारच्या कृत्यानं विचलित न होता आपलं काम पुढे सुरू ठेवूया असं आवाहन खाडे यांनी केलं. यावेळी विलास आसगावकर, माजी उपसरपंच सुभाष सुतार, प्राध्यापक तुकाराम जंगम, सुनील कापडे, NG खाडे, अरुण खाडे, दत्तात्रय बोळावे, सुहास खाडे यांनी मनोगतातून या प्रकारचा निषेध व्यक्त केला. ग्रामसभेला शिवाजीराव खाडे, जनार्दन खाडे, सतीश तोरसकर यांच्यासह तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम देण्यासाठीच माझा लढा सुरू आहे. मागील हंगामात तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर 13 सप्टेंबर रोजी मोर्चा निघणार आहे. या मोर्चात शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. शाहूवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक शाहूवाडीमधील शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शाहूवाडीतील शासकीय विश्रामगृहात पार पडली. माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. मागील वर्षी तुटलेल्या उसाला दिलेल्या FRPवर आम्ही समाधानी नाही. एका बाजूला उत्पादित झालेल्या साखरेची विक्री देखील चांगल्या दरानं झाली आहे. साखर विक्रीतून कारखान्यांना चांगले पैसे उपलब्ध झालेत. त्यामुळे मागील हंगामातील गाळपापोटी ऊस उत्पादकांना प्रत्येक टनाला 400 रुपये जादा द्यावेत या मागणीसाठी 13 सप्टेंबरला निघणाऱ्या मोर्चात शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय. बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश माऊटकर, राजू केसरे, भैया थोरात, वसंत पाटील, पेरीडचे माजी सरपंच संजय पाटील, भारत पाटील, अवधूत जानकर, पद्मसिंह पाटील, अमोल महाजन, गुरुनाथ शिंदे, जयसिंग पाटील, अजित साळुंखे, विजय पाटील, संजय केळसकर, शामराव खाडे, बळीराम पाटील, बंडा इनामदार, बाजीराव खाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सडोली दुमाला गावच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी एक राखी भारतीय जवानांसाठी हा उपक्रम राबवला. 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लहान मोठ्या सुमारे 200 राख्या बनवल्या आणि सीमेवरील जवानांना देण्यासाठी त्या राख्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या. सडोली दुमाला गावच्या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून व्यक्त केलेलं देशावरचं प्रेम परिसरात कौतुकाचा विषय बनलाय. करवीर तालुक्यातील विद्यामंदिर सडोली दुमाला या शाळेनं रक्षाबंधनानिमित्त एक राखी भारतीय जवानांसाठी हा उपक्रम राबवला. या उपक्रमाला शालेय मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेतील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेनं विविध प्रकारच्या 200 राख्या बनवल्या आणि मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या. या कृतीतून या विद्यार्थ्यांनी देशावर असलेलं प्रेम आणि जवानांबद्दलचा आदर व्यक्त केला. या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या, तसंच प्रतिज्ञा घेण्यात आली आणि देशभक्तीपर गीतांचं गायनही झालं. हा उपक्रम राबवण्यासाठी शाळेचे अध्यापक महादेव खोदरे, सुरेखा नलवडे, एकनाथ कुंभार, चंद्रकांत थोरवत, अश्विनी पवार, योगिता निकम, प्रज्ञा गडकर यांनी विशेष प्रयत्न केले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत ESIS सेवा दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला. औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी प्रवीण साठम यांच्या हस्ते सेवा दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. गोशिमा इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या उपचाराकरिता ESIS सेवा दवाखाना सुरू करण्यात आलाय. औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी प्रवीण साठम यांच्या हस्ते फीत कापून या दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, उपाध्यक्ष स्वरूप कदम, नितीनचंद्र दळवाई, रणजित पाटील, मोहन पंडितराव, JR मोटवाणी प्रमुख उपस्थित होते. सेवा रुग्णालयाच्या माध्यमातून वसाहतीमधील कामगारांना तातडीनं प्राथमिक उपचार मिळण्याची सुविधा आता उपलब्ध झाल्याचं चोरगे यांनी सांगितलं. कार्यक्रमाला नचिकेत कुंभोजकर, प्रशांत मेहता, विद्यानंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी मिलिंद चौधरी, उद्योजक अमोल यादव यांच्यासह उद्योजक, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कागल तालुक्यातील उंदरवाडी इथल्या सायली फास्के हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत राज्यात महिलांमध्ये प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 9वा क्रमांक मिळवलाय। या यशाबद्दल उंदरवाडी ग्रामस्थांनी सायलीची मिरवणूक काढून तिचा सत्कार केला। गावातील पहिलीच महिला शासकीय अधिकारी झाल्यानं संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे। कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील उंदरवाडी या छोट्याशा खेड्यात सायली फास्के एका सामान्य कुटुंबात वाढली। लहानपणापासून ती हुशार असल्यानं घरच्यांनी तिच्यावर विशेष लक्ष दिलं। तिचं प्राथमिक शिक्षण उंदरवाडी शाळेत झालं तर माध्यमिक शिक्षण मुदाळच्या प.बा. पाटील माध्यमिक विद्यालयात झालं। 11वी-12वी सह उच्च शिक्षण तिनं कोल्हापुरातील न्यू कॉलेजमध्ये घेतलं। त्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे। या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिनं दिली। योग्य नियोजन, भरपूर सराव याच्या बळावर MPSCच्या कृषी अधिकारी परीक्षेत राज्यात महिलांमध्ये प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 9वा क्रमांक मिळवलाय। या निवडीबद्दल उंदरवाडी ग्रामपंचायत, विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते, संस्था आणि ग्रामस्थ तसंच महिलांच्या वतीनं तिची जंगी मिरवणूक काढण्यात आली। कृषी अधिकारी या पदावर निवड झालेली गावातील पहिलीच मुलगी असल्यानं सायली आणि तिच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। आपल्या यशात आई-वडील आणि ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे। ग्रामीण भागातील मुली हुशार असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या अपेक्षित ध्येय साध्य करू शकतात। त्यामुळे मुलींनी मनात कोणताही किंतु न ठेवता जिद्द, आत्मविश्वास आणि अभ्यासाच्या जोरावर प्रयत्न करावेत असा सल्ला सायलीनं दिला। यावेळी गावातील महिला बचत गट, तरुण मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। हिरा मोती मिठाईवाले, विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही, एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले, पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 54 90 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला। आजपासून पाहणार आहोत निजश्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड। थिंक सिल्वर, थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो, आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा,
आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं स्वागत. आपल्याला हक्काचा निवारा असावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर वास्तुशांती कार्यक्रमामध्ये स्नेहभोजन दिलं जातं. मात्र पन्हाळा तालुक्यातील कोतोलीतल्या हरिभाऊ यादव यांनी आपल्या घराचा वास्तुशांती कार्यक्रम अनोख्या पद्धतीनं साजरा केला. उपस्थितांना आध्यात्मिक पुस्तकांचं वाटप करून यादव यांनी वास्तुशांती कार्यक्रमात दिशादर्शक पायंडा पाडलाय. अलीकडच्या काळात वाचनाची आवड कमी झाल्याचं दिसून येत आहे. तसंच आध्यात्मिक पुस्तक वाचण्याकडे नागरिकांचा कल कमी होत चालल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या हरिभाऊ रामचंद्र यादव यांनी नव्यानं बांधलेल्या रामकृष्ण हरी या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात अनोखा उपक्रम राबवला. उपस्थित पै पाहुणे मित्रमंडळींना स्नेहभोजनाबरोबरच हरिपाठ तसंच आध्यात्मिक संदर्भ असलेली विविध प्रकारची पुस्तकं भेट स्वरूपात दिली. श्रावण महिन्यामध्ये आध्यात्मिक पुस्तकांचं पठण करून त्याचा आत्मिक लाभ मिळावा हा हेतू असल्याचं यादव यांनी सांगितलं. यावेळी पांडुरंग गांजवे, शिवाजी फिरिंगे, धनाजी सुतार, युवराज पाटील, नामदेव यादव, सुभाष पाटील, राज माने उपस्थित होते. देशाचं संरक्षण सीमेवरील सैनिक करतात, त्याचप्रमाणे जनतेचं रक्षण पोलीस बांधव करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही गांधीनगर ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधत आहोत अशी भावना वसगडेमधील छत्रपती राजर्षी शाहू लेझिम पथकातील महिला खेळाडूंनी व्यक्त केली. गांधीनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज पार पडला. त्याचप्रमाणे पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधन सण साजरा झाला. करवीर तालुक्यातील वसगडे इथं छत्रपती राजर्षी शाहू लेझिम पथक कार्यरत आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून या पथकातील महिलांनी गांधीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधली. पोलिसांमुळेच महिला आणि नागरिक सुरक्षित असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं नियोजन लेझिम पथकाचे प्रमुख सजित कांबळे, किरण गवंडी आणि प्रेम कांबळे यांनी केलं. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्यासह पोलीस महिला कर्मचारी उपस्थित होत्या. पन्हाळा तालुक्यामध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनासाठी राखी तसंच बहिणीला देण्यासाठी भेटवस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये गर्दी झाली होती. याच दिवशी गावातील देवी देवतांना दोऱ्याचे पवते घातले जाते आणि त्यातील एक दोरा गावातील प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये तसंच महिलेच्या गळ्यामध्ये बांधला जातो. हा सण कोलोलीसह परिसरामध्ये घरोघरी उत्साहात साजरा झाला. निसर्गाचं संवर्धन करणं ही मानवाची जबाबदारी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवातून पर्यावरणाचं भान जपण्याचं महत्त्व विशद केलंय. या जाणीवेतून पन्हाळा इथल्या संजीवन नॉलेज सिटीमध्ये रक्षाबंधन सण विविध उपक्रमांनी साजरा झाला. हिंदू धर्मीयांमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवित्र श्रावण महिन्यातील बहीण भावांच्या अतूट प्रेमाचा रक्षाबंधनाचा सण पन्हाळ्याच्या संजीवन शिक्षण समूहात उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून बंधुभाव जपला. संजीवन पब्लिक स्कूलमधील मुलींनी पारंपरिक वेशभूषेत शाळेतील मुलांना आज राख्या बांधल्या. त्याचबरोबर संजीवनच्या मुलींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेतील झाडांना राखी बांधून पर्यावरणाचं संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली. यावेळी संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक PR भोसले, प्राचार्य BR बेलेकर, अध्यापक पांडुरंग गांजवे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला फार्मसीच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे शहीद शिक्षण प्रसारक मंडळानं वैद्यकीय क्षेत्रात मोठं पाऊल टाकलंय. या महाविद्यालयामध्ये D फार्मसीसाठी प्रवेश सुरू झाला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी D फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे.
राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद शिक्षण संस्थेनं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलंय. त्यामुळे इथून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज उत्तम करिअर करतात. आता या संस्थेत डी फार्मसी म्हणजे 12वी नंतर 2 वर्षाच्या कोर्सला मान्यता मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी डी फार्मसी हा उत्तम पर्याय आहे. महाविद्यालयामध्ये वायफाय कॅम्पस, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चनवाड शाहूवाडी इथल्या निवासी आश्रमशाळेत अनेक अनाथ मुली शिकतात. या मुलींच्या मनातील अनाथपणाची भावना दूर व्हावी, आपलंही कुटुंब आहे, पाठीराखा भाऊ आहे याची जाणीव त्यांना व्हावी, यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी या मुलींकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण साजरा केला. तर शाळेसमोर लावलेल्या झाडांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. रक्षाबंधन सणानिमित्त आश्रमशाळेत दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. शाहूवाडी तालुक्यातील चनवाड इथल्या आश्रमशाळेतील अनाथ मुलींनी प्रथम शाळेच्या आवारात लावलेल्या वृक्षाला राखी बांधली. त्यानंतर मुलींनी मुलांना ओवाळून त्यांना राखी बांधली. तसंच शाळेच्या आवारात लावलेल्या नारळाच्या झाडाला राखी बांधण्यात आली. आपण अनाथ नाही आहोत, आपल्या पाठीशी अनेक भाऊ उभे आहेत, ही जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं संस्थेचे सचिव दीपक बुचडे यांनी सांगितलं. दरम्यान वरेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं झाडांची महिलांनी भांगलण केली आणि त्या झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सरपंच आनंद भोसले, जयश्री बुचडे, मुख्याध्यापिका ज्योती पाटील, अध्यापक सर्जेराव गायकवाड, विलास बुचडे, अनिकेत जाधव, करिश्मा जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबरच सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी अथक प्रयत्न केले जातात. त्यामुळेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थिनींचा गौरव होतोय, हे अभिमानास्पद असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संजय खूळ यांनी सांगितलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. खेळामुळे आरोग्य सुधारतं, अभ्यासू वृत्ती वाढते असं मत मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर यांनी व्यक्त केलं. तर खेळामधून यश संपादन करा, शाळेचा नावलौकिक वाढवा असा संदेश पत्रकार अतुल अंबी यांनी दिला. 11वीतील विद्यार्थिनी वैष्णवी पोवार आणि 12वीतील विद्यार्थिनी स्वाती पाटील यांची भारतीय खो खो संघ सराव शिबिरात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रशालेनं संस्थानकाळची जपलेली परंपरा आणि विद्यार्थिनींचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेला गौरव अभिमानास्पद असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संजय खूळ यांनी सांगितलं. कार्यक्रमाला पत्रकार पंडित कोंडेकर, सुनील मनोळे, विनायक कळढोणे, उपप्राचार्य RS पाटील, क्रीडा शिक्षक शेखर शहा, RP कुलकर्णी, SN पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.